पत्रकारांशी झालेल्या वादावर खासदार संजय पाटील यांची दिलगिरी अपशब्दांबद्दल जाहीर माफी। पत्रकारांशी झालेल्या वादानंतर शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे। वादाच्या प्रसंगी अनावधानाने वापरलेल्या अपशब्दांबद्दल त्यांनी माध्यम प्रतिनिधींची माफी मागितली आहे। राजकीय टीका स्वीकारू पण कुटुंबियांना वादात ओढू नये अशी भावनिक विनंती त्यांनी केली। मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादाबाबत खेद व्यक्त केला आहे। शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सातत्यानं आपल्यावर टीका आणि आरोप होत असल्याचं सांगत त्यांनी संबंधित घटनेबाबत आपली भूमिका व्यक्त केली। आज सकाळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता या विषयावर अधिक बोलण्याची इच्छा नसल्याचं आपण सांगितलं होतं। मात्र त्याच विषयांवर वारंवार प्रश्न विचारले गेल्याने वातावरण तापले आणि त्यातून अनावधानाने अपशब्द उच्चारले गेले असंही त्यांनी नमूद केले। या प्रकाराबद्दल सर्व पत्रकार बांधवांची मनापासून माफी मागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। त्यावेळी त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेवर टीका करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले। मात्र पत्नी, मुलगी, आई तसेच दिवंगत वडिलांबाबतीत खोट्या गोष्टी पसरवणं किंवा त्यांना राजकारणात ओढणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे। राजकीय मतभेद असू शकतात, मात्र कुटुंबियांना त्यापासून दूर ठेवावे अशी विनंती त्यांनी केली। नमस्कार, जय महाराष्ट्र। जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हा प्रकार का घडला हे जरा आपल्याला सांगू इच्छितो। ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते तरी पण मी सर्व अपमान सहन केले। तरी सुद्धा आज सकाळी परत एक पत्रकार मित्र आले होते। मी त्यांना हात जोडून विनंती केली की बाबा याबद्दल आपण कुठलंही मला विचारू नका, जे मला काय बोलायचं होतं ते मी सर्व बोलून झालेलं आहे, आता कृपा करून काय बोलू नका। मी हात जोडून त्यांना विनंती केली। वारंवार मी सांगत आलेलो आहे का बाबा हे सर्व प्रकार हा माझा आहे, मला आपण जे शिव्या देतात आहे ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना, माझ्या परिवाराला आपण जे वाईट बोलताय, शिव्या देतात आहे त्यापासून त्यांना जरा लांब ठेवा असं मी त्यांना वारंवार विनंती करत आलोय। तरी सुद्धा आज सकाळी पण पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट गोष्टी सांगण्यात आल्या, खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारण्याकरता आल्या। माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं। त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला, माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले। मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हे का होतंय हे मी आपल्याला सांगितलंय। कृपा करून आपण मी जे केलंय, मी जे प्रवेश केलाय त्याच्यासाठी ठीक आहे, माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या परिवाराला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना जे हयात नाहीये, माझ्या आईना आणि माझ्या पूर्ण परिवाराला याच्यापासून जरा लांब ठेवा अशी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।